MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघू याची विशेष बातमी। तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोजरी येथे राज्यस्तरीय कामगार भजनी स्पर्धेचे नेत्रदीपक सोहळा आज दिनांक 29 जानेवारी रोजी पार पडला। या सोहळ्याचे उद्घाटन आमच्या लोकप्रिय आमदार यशोमतीताई यांच्या हस्ते पार पडला। या सोहळ्याचे अध्यक्ष माननीय श्री जनार्दन बोते, सरचिटणीस प्रमुख पाहुणे योगेश वानखेडे, नगराध्यक्ष तिवसा, विशेष उपस्थिती वैशाली दुमने, सरपंच गुरुकुंज, सुरेंद्र भिवगडे, सरपंच मोजरी यांच्या भजनी स्पर्धामध्ये उपस्थित होती। या सोहळ्यामध्ये व्यासपीठावर आमदार यशोमतीताई यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाल्या, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मानव धर्म शिकवला। महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने 28 पुरुष आणि 18वी महिला स्पर्धा होणार आहे। दिनांक 30 जानेवारीला स्पर्धेमधील विजेती टीम ठरवून पारितोषिक देणार आहे। नंतर भजन स्पर्धेचा समारोप होणार आहे। ब्युरो रिपोर्ट MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे। नमस्कार, मी नंदलाल राठोड, सहाय्यक कल्याण आयुक्त नागपूर आणि अकोला विभाग। मोजरी गावातील सर्व मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत। खरं तर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची ही मोजरी शहरातली दुसरी स्पर्धा। महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गेली अनेक वर्षापासून भजन स्पर्धेचं आयोजन करत आलेलं आहे। 28वी पुरुष कामगार भजन स्पर्धा आणि 18वी महिलांसाठी ओपन स्पर्धा। या स्पर्धेचं उद्देश जर सांगायचं झाला तर पूर्वीचा जो गिरणी कामगार, जो आताचा वेगळ्या पद्धतीचा गिरणी कामगारांचा जो आता आपल्याला वेगळं काही त्यामध्ये बोलण्याची गरज नाही आहे, परंतु पूर्वीचा गिरणी कामगार आपल्या भजनामध्ये, कीर्तनामध्ये मुंबई, नाशिक, पुणे अशा मेट्रो सिटीमध्ये तो व्यस्त असायचा आणि ह्या भजन, कीर्तन आणि नामस्मरणामध्ये तो व्यस्त राहायचा। त्याचा फावला वेळ तो त्यामध्ये टाकायचा। हीच नेमकी त्या ठिकाणी जाण मंडळाने लक्षात घेतली आणि याला स्पर्धेमध्ये कन्वर्ट कसं करता येईल, कामगारांना अधिकाधिक बिझी त्यामध्ये कसं करता येईल, तर ते स्पर्धा म्हणून त्या ठिकाणी मंडळाने सुरुवात केली। त्याला या ठिकाणी अनेक वर्ष झालेली आहेत। मध्यंतरीचा काही खंड त्यामध्ये जर आपण पकडला, कोरोना काळ आहे, त्यानंतरचा काही पूर्वीचा काळ आहे, तर एक वेगळा उत्साहामध्ये प्रतिसाद कामगार कल्याण मंडळाला मिळत गेला।